रोहन, मुंबईमधलं चित्र आपण आता काही वेळापूर्वी बघितलं. नागपूर असेल आणि छत्रपती संभाजीनगर, पश्चिम महाराष्ट्रातली काय परिस्थिती? कारण पुण्यामध्ये तर असंही आता बघितलं असेल तर हॉटेल व्यावसायिक असेही चुलीवरती शिफ्ट झालेले आहेत, कारण चुलीवरचं जेवण, चुलीवरचं सर्वच काही मिळतं पुण्यामध्ये. अशा परिस्थितीमध्ये सध्या गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यावसायिकांवरती काय परिणाम झालेला आहे आणि सर्वसामान्यांचं काय चित्र आहे तिथे? सिद्धेश, खरं तर आपल्याला माहिती आहे की कमर्शियल गॅस जे आहेत ते पूर्णपणे बंद केलेले पाहायला मिळत आहेत, परंतु घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा जो आहे तो अजूनही सुरळीत होतोय. लोकांनी घाई गडबड करून रांगा लावू नये असं प्रकारचं आव्हान जिल्हाधिकाऱ्यांनी काल देखील केलेलं होतं. कारण का घरपोच आम्ही तुम्हाला सिलेंडर देऊ अशा प्रकारचं बंद देखील त्यांनी मांडलेलं होतं. आणि ज्या वितरकांसोबत बैठका झालेल्या होत्या त्या बैठकांमध्ये देखील त्यांनी सगळ्या वितरकांना सांगितलं होतं की जसे यापूर्वी तुम्ही गॅस सिलेंडर घरपोच देत होता तशाच पद्धतीने वाटप करा. लोकांना तिथं एजन्सीवरती येऊन किंवा त्या ठिकाणी येऊन गॅस सिलेंडर देऊ नका, नाहीतर लोकांची रांग ज्या आहेत त्या वाढत जातील आणि त्यामुळे सकाळपासून ज्या आहेत त्या रांगा पाहायला मिळत होत्या. आणि आपण आता पुण्यातील सिंहगड रोडवरच्या ज्या ठिकाणी वितरकांकडून गॅस सिलेंडर दिले जातात त्या ठिकाणी आहोत. आपण पाहतोय की घरगुती गॅस सिलेंडरच्या गाड्या ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. घरगुती गॅस जे आहेत ते येत आहेत. अगदी सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी रांगा ज्या आहेत त्या पाहायला मिळतात. लोक येतात, गॅस सिलेंडर घेतात आणि इथून गॅस सिलेंडर जो आहे तो संपूर्ण जवळपास सिंहगड रोडला दिला जातो. त्यामुळे त्यांच्याकडून म्हणणं असं म्हणण्यात आलेलं होतं की या ठिकाणी न येता घरपोच सिलेंडर देण्यात यावे, परंतु लोकांना काही प्रमाणामध्ये जी आहे ती भीती वाटते. त्यामुळे लोक येत आहेत आणि आपलं बुकिंग जे झालेलं आहे ते आपलं कार्ड दाखवून आपला गॅस सिलेंडर जो आहे तो घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत. परंतु हे घरगुती गॅस सिलेंडरचं चित्र आहे, परंतु जे कमर्शियल गॅस सिलेंडर म्हणजे ही लाल टाकी आपल्याला पाहायला मिळते. साधारणतः 14.2 किलोची ही लाल टाकी असते आणि निळी टाकी जी की कमर्शियलची असते ते मोठी असते, तिचं साधारणतः 1900-2000 रुपये सरकारी रेट आहे. ती गॅस टाकी जी आहे ती आता मिळणं जवळपास बंद झालेलं आहे. परंतु ही लाल टाकी जी आहे ती अजूनही व्यवस्थितपणे पुण्यामध्ये सुरळीतपणे पुरवठा जो आहे तो घरगुती गॅस सिलेंडरचा होतोय. घरगुती गॅस सिलेंडर कुठेही कमी पडणार नाही अशा बाबतची खात्री देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. त्यामुळे कमर्शियल गॅस सिलेंडर बंद केलेले आहेत, कारण का घरगुती गॅस सिलेंडर कमी पडू नयेत म्हणून ही काळजी जी आहे ती शासनामार्फत घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. कारण का जर का युद्ध असं सुरू राहिलं तर मात्र कमर्शियल गॅस मोठ्या प्रमाणात लागतो आणि त्याचा परिणाम घरगुती गॅसवर पडू शकतो. त्यामुळे कमर्शियल गॅस काही प्रमाणामध्ये कमी केलेला आहे, काही प्रमाणामध्ये पुणे शहरात बंदच केलेला आहे. त्यामुळे अनेक हॉटेल्स जे आहेत ते आपल्याला बंद पाहायला मिळत आहेत. जवळपास पुण्यातील जे मोठे मोठे हॉटेल्स आहेत ते बंद पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय की या गाड्या ज्या आहेत त्या शहरामध्ये रोज येत आहेत. अशा प्रकारे वेगवेगळ्या गॅसच्या कंपन्या आहेत त्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या शहरात येत आहेत. त्यांच्या माध्यमातून गॅस जो आहे तो शहरामध्ये कुठेही कमी पडणार नाही याबाबतची खात्री जी आहे ती स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. त्यामुळे शहरात तरी सध्या घरगुती गॅस जो आहे तो व्यवस्थितपणे मिळताना पाहायला मिळतोय. परंतु अजून देखील नागरिक आपलं कार्ड घेऊन जे आहेत ते गॅस घेण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. कारण का घरातला गॅस संपलेला असतो आणि घरातले गॅस संपल्यानंतर सगळंच नियोजन जे आहे ते स्त्रियांचं बिघडताना पाहायला मिळत असतं. त्यामुळे अगदी सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी रांगा लागतात आणि आता दुपारचे 12 वाजून गेलेले आहेत आणि अजून देखील लोक जे आहेत या ठिकाणी येत आहेत आणि गॅस सिलेंडर सोबतच राहा. पण आता जरा आपण मुंबईला जाऊयात, कारण काही कारणास्तव ज्योत्स्नाचा संपर्क आपल्याशी व्यवस्थित होऊ शकलेला नव्हता. तुम्ही सर्व सहकारी माझ्या सोबतच राहा.